औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून पळवून नेणारा संशयितांनी मुलीस शहर पोलीस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले. तब्बल 6 महिने हा संशयित अल्पवयीन मुलीसह फरार होता. सच्चू कुमार कृष्णा चंद्रबंसी असे त्याचे नाव आहे. सच्चू कुमार चंद्रबंसी याने एका अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून पळवून नेले होते. याबाबत ऑगस्ट 2025 मध्ये विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास विजापूर नाका पोलीस करीत आहेत. मात्र 6 महिने होऊनही आरोपीचा शोध लागत नव्हता. त्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाकडे वर्ग करण्यात आला. या पथकाने जलद तपास करीत तपास कामाला वेग दिला. त्यानंतर सदर आरोपी आणि पीडित मुलगी यांना पुण्यातील चाकण येथून ताब्यात घेतले गेले. त्यानंतर त्यांना विजापूर नाका पोलिसांच्या हवाली करण्यात आले. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त यमराज कुमार, उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक आयुक्त राजन माने व पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्विनी काळे, अलका शहापुरे, महादेव बंडगर, सत्तार पटेल, दादा गोरे यांनी पार पाडली. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठलेही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.